कोण? राम राम गुरुजी. गावात तमाशाला तुम्हीच का बंदी घातली? होय, मीच तमाशाला बंदी घातली. असं काय उघड मारले तुमचं तमाशानं? थांबा. हे पहा, तुमच्या तमाशातल्या बेछूट शृंगारिक लावण्यांनी माणसांची माकडं होतात एवढं मला माहिती आहे. आम्हाला माणसं म्हणून जगायचंय. आणि आम्हाला जनावर म्हणून? आम्ही माणसं नाही, मग आम्ही कलाकारांनी काही पोटात काट घालून जगायचं? काय हो, तुम्ही काय करता? मी वय या आपलं शेती. तुम्ही? आम्ही हजामती करतोय, हजामती. आणि तुम्ही? कोणी? मी वाणी आहे, वाणी. आपण? मी वय मी आपलं हे कुंभार. गुरुजी, यांच्यासारखं माझं बी पेशा आहे. यांची बंदी नाही आणि आम्हाला तेवढी बंदी वय. हे पहा, या तुमच्या न्यायानं उद्या चोर सुद्धा चोरी हा आपला पेशा आहे असं म्हणायला लागेल. म्हणजे आम्हा कलाकारांची गणना याच करता? तुम्ही काही म्हणा, या गावाला काही परंपरा आहे. हे एक आदर्श गाव आहे. काही झालं तरी या गावात आम्ही तमाशा होऊ देणार नाही. काय उकेडा करून ठेवला? अहो गुरुजी, माझा नाही उघडा देऊ त्या कुंभारला त्या बघा आला. अरे काय हे आनंद, सगळ्यांनी गावाबाहेर कंपोस्ट खताचे खड्डे काढले आणि तू काय चालवले? अहो गुरुजी, चिंता त्याला सांगतोय पण ऐकतोय व्हायचो. अरे सगळ्या जिल्ह्यात आपला गाव आदर्श ठरलाय ना, मग ते नाव राखायचं का घालवायचं? बरोबर, आता करतो चल सगळं गावाबाहेर घेऊन टाक. राम गुरुजी. राम तात्या, काय हे तुम्ही सांगितलेली अंकलची आणली अरे वा, बघा बरं, तीच आहे का ती? तीच आहे की. आज रात्री लवकर यायचा. राम गुरुजी. राम पाटील. हा लावाची बायको कालपासून आडली या कुरागत वरडायला लागली. चला की तरी जाऊन बघून येऊ म्हणता. होय, बरं तुम्ही पुढे व्हा, मी चूर्ण वगैरे घेऊन येतो. लवकर या. काय चिन दिसते का नाही? लवकर सुटका होईल असं वाटतंय. गुरुजींनी घेऊन आला म्हणून काय जरा इलाजच चालला, नाहीतर गरीबाचं कोण बघणार? आता तिचा चाललाच बघा की, कुठं घर पुजत बसलाय कुणाला ठाव? कुठं गेलाय कुठं तो? कुठं गपगार झालाय देवाला ठाव. आता तो आला म्हणजे तुम्हीच जगवा त्याला. ए मावशी, मुलगा झाला, सुजीच्या लाटकत पोर आहे म्हणून बाई आणली ती. गुरुजी, तुमच्या हाताला यास आलं, चांगलं झालं, नाही काम त्यातली गत झाली असती. नाही गुरुजी, खरं म्हणजे तुम्ही डॉक्टरच पाहायला पाहिजे होतं बघा. कसला डॉक्टर घेऊन बसलायत पाटील? अहो, घराण्यात वैद्यकीय चालत आलेली आहे, ती पुढे चालवायची झालं. कोण आहे? हे सुंदरे, काय पडलं? सुंदरे, हे सुंदरे, आईला गरज झोपली काय? अगं मी जेवायचं अजून. सुंदरे, कमरून उडून काढतो ताप. उडताला बुक्के, उडताला बुक्के. भले ओळखलं नाही तुम्हाला. मी खरं सांगू का? मी नाही आम्ही जरासं शान खाल्लंय. खरंच ओळखलं नाही, माफी करा. खरंच ओळखलं नाही तुम्हाला. पायाकडे पाय पडतो तुमचे. आज या गावामध्ये तू पिऊन आलाय? खरं सांग ना, कुठे जाऊन शेण खाऊन आला? पाटील, हे पितात त्यापेक्षा यांना या गावामध्ये मिळते ही महाभयंकर गोष्ट आहे. आपण या सगळ्यांना दारू सोडायला लावली, त्यांना शपथा घ्यायला लावल्या, बाहेरून गावात येणारी दारू बंद केली, जीव धोक्यात घालून गावातल्या भट्ट्या शोधून काढून त्यांचा नायनाट केला, आणि तरी त्याला या गावामध्ये मिळते कशी? खरं सांग, कुठं शेण खाऊन आलायस? पण मला का उगाच मारतायचा? त्या नाग्या सायकलवाला जाऊन विचारा की. सायकलवाला? मग त्याच्या दुकानात जाऊन बघा काय काय चालतं, काय काय नाही. खरं सांगतोयस तू? मग दारू प्यायला खोटं बोलणार नाही. ठीक आहे, मला पाहायलाच पाहिजे. चला पाटील. सुंदरे, नाग्या फळ्या काढ, नाग्या फळ्या काढ. राज रोज दारं बंद करून आतमध्ये हे धंदे करत बसतात. अरे कशाला हे विष पिता? हळू बोला, गुरुजी ऐकतील. अरे नाग्या, कुठला नाही तुझ्या दुकानात हे दारू? चुकी झाली पाटील, पुन्हा कधी आणणार नाही. पाटील, तुम्ही इथंच थांबा.
गुरुजी नवा माणशीला गुमान सोडा. मुळीच सोडणार नाही. इथे येऊन असा दारू पीत बसतोस आणि असा चोरासारखा पळून जातोस. काय चल तुला तुझ्या बापासमोर नेऊन उभा करतो. आबांच्या मुळे मला उघड पाडशील तर जन्माचा दावेदार होईल मी. तुमचा सूड उगल्याशिवाय राहणार नाही. वर आणि मलाच धमकावतोस. या असल्या धमकीला भीक घालणारा मी नव्हे. अरे गावासाठी स्वतःला वाहून घेतलं ते काय असं घाबरण्यासाठी? असं ते तुमची अखेरची बोली. गुरुजी इस्तवाला हात लावता येतो पण तो हातात धरून ठेवशील तर स्वतःचा हात भाळून घेशील. आराम खोट गुरुजीवर हात उभारतोस. दारू पिऊन माझ्या तोंडाला काळ फासलंस. काळ करायचं नल्ल्यास. गुरुजी दूध. हा ठेव. अरे माधू, तुझे गेल्या महिन्याच्या दुधाचे पैसे आज घरी जाताना घेऊन जा. कुणी मागितल्यात पैसे? माझ्या बायकोनं घरी गेल्यावर नरडत जातो तिथं. अरे तिने माझ्याकडे पैशाबद्दल एक अक्षरही काढलेलं नाहीये. पण तुमची पोटं अवलंबून आहेत ना त्याच्यावर. तुमच्यासारख्या देव माणसाकडनं पैसे घेण्यापरीस आम्ही आमच्या पोटात निकारा घालू. रागाव नकोस. ते दूध हात ठेव आणि चल शिकायला चल. राम राम गुरु. राम 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 राम. आली सगळी मंडळी? होय की. बसा बसा बसा. काढा रे पाट्या काढा. विठू काका तुम्ही वाचा. मला म्हणताय वाचतो की आता फाटक्यात वाचतो. गुरुजी आपलं ती भज्यातला भ. इटू काका हा भज्यातला भ नव भटजीतला भ. अरे भटजीतला काय आणि भज्यातला काय एकच. तारा मावशी आता तुम्ही वाचा. भोला काना काय बरं म्हणतात त्याला? ए तारा मावशी भाकरीतला आहे बघ. भाकरीतला. हा भाकरीतला भा. द्वाड लवकर तोंडातच येत नाही बघ. एवढ्याच भाकरी करून झाली असते. बर मी आता 2 ओळी लिहितो त्या वाचायच्या. हा अरे हे काय चाललंय काय तुमचं? गणपतराव कुणीकडे लक्ष आहे तुमचं? ते चांदण्या बघण्यात दंग झाल्यात. आता जरा इकडे लक्ष द्या. कुठं काय चाललंय बाबा? तो लई झकास आहे. असं होय. कसं करायचं रे? गुरुजी काय? पोटात लई गडगडायला लागल्या. घरला जाऊ? जा. आणि भैरुतात्या कुठे दिसत नाही? काय काय झालं? काय नाही. भैरवता त्या तमाशा बघायला गेला असणार. आज तुमचं लक्ष नाहीये. काय सारखी कुजबूज चालली आहे तुमची? ठीक आहे, मी आज इथंच थांबतो. उद्या वेळेवर या. चला रे उत्तरायणचे पालक. काय म्हणतात बघ? काय म्हटलं? काय म्हणणं आहे तुमचं? गावात एक राहू दिलं नाही तर नाही आणि इथं आणि का पाठ धरली आहे आमची? काय आला का इथं? तुम्हाला इथे मुक्काम करता येणार नाही. अरे वा माळावर वरडायचा पाटलाची परवानगी लागत नसती. हे पहा, हा माळ काही बेवारशी नाहीये, गावच्या मालकीचा आहे. वय खावय. कुठे आहे ती बाई तुमची? अरे काय माणूस म्हणायचं का काय? योच का आदर्श गुरुजी तुमचा? असं वागणं सोपतं का तुम्हाला हे? आणि का आलायचं इथं तुम्ही? पाली उचला म्हणून सांगायला आलोय. आम्ही इथं राहू देणार नाही तुम्हाला. का? पाहुणं म्हणून आलो का काय आम्ही तुमच्या घरात? आता अधिक चर्चा करायची नाही. तुम्ही इथून निघून जावा हे ठीक. आणि नाही गेलो तर? मला अधिक बोललेला आवडत नाही. असं? मग आम्ही शाप जाणार नाही. काय करशील करा बघू. पुन्हा संग बोलता? बाईच्या वाऱ्यावर सुद्धा उभं न राहणाऱ्या माणसासंग नाक वरवडून बोलता? कोण वाटतं तुम्हाला गुरुजी म्हणजे? असं कोण आहेत? संन्यासी का ब्रह्मचारी? चोप जी बावरा. आपलं का बाई? बायकांचं एवढं वावडं आहे का काही असं? अरे बाकी त्यासनी म्हणावं असं लय बघितलं तर आम्ही स्वामित्र. खबरदार,
बाई माणूस म्हणून पाटील उचला यांचे पानं. चला उचकड्या पाणी. काय चालवलंय हे? गेला आम्ही देवाकडे समजतो, त्याला असं फेकून देता, अशी गंमत करता. आतापर्यंत नुसतं पाणी दूध करण्यात, आता तर राहिला तर तुमचा समजा खेळ बी चालून टाकेल. समजला? ए, चला, 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 ए, चला, चला, गुरुजी चला. बाजीराव काय चाललंय हे? गुरुजी तुम्ही मध्ये बोलायचं कारण नाही. हे आमचं खासगी चाललंय. आधी वाट सोड तिची. नाही सोडणार. बाजीराव मुकाट्याने बाजूला हो. होणार नाही. पुन्हा सांगतो बाजूला हो. तुम्ही 10 सांगितलं तरी बाजूला होणार नाही. काय करणार तुम्ही? काय करणार? तुम्ही दोघेच आणि बाकीचे? गणपतराव, गणपतराव, काय पाहिजे? गणपतराव आहेत घरात? ते तर शाळेतच गेलेत बरं का. नाही, शाळेत नाही आले ते. हं? आता नवलच झालं म्हणायचं. असं नाही, पण हे जाऊन बसल्यात तरी कुठं म्हणायचं. काय झालं ग सरसा? अहो ह्याने मला सांगितलं शाळेला जातो म्हणून, पण ह्याने म्हणतात शाळेत आलंच नाही. आमचं मी सांगून गेल्या शाळेत जातो म्हणून. ते तर गेले तर कोणाचं? नाही, आज कोणीच आलेलं नाही. आता चांगलं हुडकायचीच पाळी आली की. होय हो गुरुजी, काय करायचं आता? तुम्ही तर काही तोड काढा की. हो, मी पाहतो काय करायचं ते. ज्योतिराम, ज्योतिराम आहेत का घरात? अगो बाई, कोण गुरुजी? अहो ते तर दप्तर घेऊन शाळेलाच गेलेत. केव्हा? अहो जाऊन चांगला तास झाला. अहो शाळेला येऊ होतंय म्हणून जर जेवलं सुद्धा नाही. आम्ही तिकडे आलं नाहीत काय? म्हणून तुम्ही आलोय बघायला. अहो मग गेलं कुठं म्हणायचं? कुठे? राम राम गुरुजी. इकडे कुठं वाट चुकली म्हणायची? वाट चुकली नाही, मुद्दाम वाट वाकडी करून आलोय. हं? माझ्यासाठी? या की बसा. बसायला नाही आलो. बाय 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 बाय, भिजून कसं आलं सा हो? थंडीनं काकडशीला की हो. थांबा हं. मला हे सांगा, आमचे लोक आले होते इथे? तुमचे? होय, आमच्या गावचे. बाय गुरुजी, तुमचे लोक हिथं कसे येतील? मग नाव नदीच्या या तीराला कसे? आता तुमचे नाव या तीराला कशी आली हे मला का ठाव. आली असेल. आणि बाय गुरुजी, तुमच्या आदर्शाचं हो काय? योच का आदर्श तुमचा? तेच बघायला आलोय. बघायला? गुरुजी, भाकरीचं तुकडे टाकल्यावर कुत्र जसं धावून येतं, तशी तुमची माणसं माझ्या माग या लागली आहेत. आणि म्हणा आदर्श का? आदर्श माणसं. वा वा गुरुजी, चांगला आदर्श आहे तुमचा. बाई, गावाला बिघडवून काय पुण्याई मिळवणार आहात तुम्ही? बिघडून? काय बिघडवलं? अहो काय सांगू मी तुम्हाला, सगळा देह या पायी खर्ची घातलाय मी. कशासाठी गुरुजी, कशासाठी? उकळत्या पाण्याला झाकण घातलं तर झाकण उडून जातं. मला पाहू, तुम्ही त्याला बाजूला वापरू. बाई, नेमकं कुठं दुखतंय? घाबरू नका, गुडघ्याची शीर जरा दुखावल्यासारखी दिसते. आपण यांना आत नेऊया. हं? काय करू
तुम्ही आता इथे गर्दी करू नका. काय करू बाई? मला सांगा बरं, कुठं दुखतंय? गुरुजी, ही विद्या तुम्हाला अवगत आहे. एखादं वस्त्र देता कोणी? घ्या. आई ग. आता एक करायचं, पाय अजिबात हलवायचं नाही हं? पर कोणचा झाड पाला? बाकी तुम्हाला नुसतं नाव सांगून तरी काय कळणार आहे म्हणा. तुम्ही असं करा, उद्या सकाळी माझ्याकडे कोणाला तरी पाठवा. हा, पण तो पाला आणायचा, वाटायचा आणि त्याचा लेप बांधायचा, ही सगळी भानगड आम्हाला जमल का? मग असं करा, नाही तर मीच असं करतो, मीच येईन उद्या. तुम्ही येणार माझ्यासाठी? तुमच्यासाठी म्हणजे तुमचा पाय बरा करण्यासाठी. म्हणजे माझ्यासाठीच की? अहो, घराण्यात चालत आलेली वैद्यकीय आहे आमची. कुणीही आजारी असो, वैरी असला तरी त्याला औषध देणं हे आमचं कर्तव्यच आहे. राम राम. गुरुजी, तमाशा म्हणजे काय हो? तमाशा? हो, या कवितेत शब्द आलाय बघा. शाळेशी जाताना मुलांनी वाटेत तमाशा पाहत थांबू नये. हा, कवितेतला तमाशा. अरे, तमाशा म्हणजे खेळ. कसला? अरे, रस्त्यावरचा कसलाही खेळ पाहत मुलांनी उभं राहू नये असा त्याचा अर्थ. बस, आता तुम्ही थोडा वेळ गप्प बसा. मनातल्या मनात वाचा आणि मग नंतर 10 ओळी शुद्ध लेखन करा. गुरुजी, ओ गुरुजी. हॅलो हॅलो. राम 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 राम. काय चाललंय? आणि काय हो, एवढं घामाघूम कशाने झालाय सा? नाही, हे शिकवणीला जरा मुलं आले. पण तुम्ही कशा करता आला होता? ते हे मीटिंग कवा घ्यायची? मीटिंग? हा, कसली मीटिंग? होय का? इसरला सगळं काय तुम्ही औंधा हायस्कूल काढायचं म्हणतायचा ना? मग त्यापैकी मीटिंग घ्यायला पाहिजे असं तुम्ही तर म्हणत होता सगळी. हा, ती मीटिंग. हा. हा, ती आपण आज नाही, आज नको, परवा घेऊया ना. परवा बसूया म्हणता? हा, ठीक आहे, मग तसं समजा गावकर असली कळवतो. हो, कळवा. मग रातच बसू. बसू. हा, बस चाल द्या तुमचं. हा. येतो. या. राम राम. राम. गुरुजी, आता तुम्ही जरा थांबा बघू. हे पहा, माझ्या हातातलं काम मी आधी उरकतो आणि मग मी तुमच्याकडे बघतो. समजलं? बसा बसा. राम राम. मला वाटलंच काय? तुम्ही येणार म्हणून. मग त्यात वाटायचं काय, मी येणारच होतो. बाई कुठे आहेत? ते काय उभे आहेत एका पायावर. काय हे? काल काय सांगितलं होतं मी तुम्हाला? पाय अजिबात हलवायचा नाही म्हणून सांगितलं होतं तुम्ही, आणि तुम्ही अशा इथे येऊन उभ्या राहिलाय. काय करू तर, चैनच पडेना. तुमची वाट बघत उभी राहिली. अरे अशी लंगडी घालून आणि दुसरा पाय मोडून घ्यायचा का? चला.
गुरुजी, काय माझं एक मन म्हणत होत एक मन काय म्हणत होत? कशाला वाट बघतीस, ते याचं नाही. कसं? आणि दुसरं मन? ते बिचार गप्प होत, काय बी म्हणत नव्हतं. खरंच गुरुजी, तुम्ही येशील असं वाटत नव्हतं, पण खात्री झाली आपली. देवाला काळजी आहे म्हणायची तर. रात्री झोप नीट लागली होती का? कसलीच हो, रात सारी डोळाच लागला नाही बघ. म्हणूनच म्हणत होतो की पायाची हालचाल मुळीच करू नका. बरं का, बाकी कसं नांगे मोडायचं काम चाललंय ते. तुझी गुलाब मी गुलछडी, तुमची माझी जोडी, तुमची माझी जोडी. अरे अरे हळू वाजवा की रे. अरे गुरुजी ते आवडत नाही. आणि उगाच नाही नाही, चालू द्या ना, तुमची तालीम चालू असेल ना. वय गुरुजी, एक विचार. काय? ते नव्ह, पर तुमच्या औषधाच्या हाय का हातात? का? लगेच किती बरं वाटायला लागलंय बघा. पाय कसा हलका हलका वाटतोय. हलका वाटतोय? अगं चंद्रकले, त्याचा काय अर्थच लागा का, तर समजून तरी सांग काही. अहो आता ते मला हो काय विचारता? म्हणजे? मला काय लिवाया का वाचाय येते? अहो गुरुजीच नाही विचारा की. अहो गुरुजी, बघा तर राव, काय संकुत्रात लिहिले काय कळाने, जरा उलगडा तरी लावायचा. सखी अनसूये अतिपिन भेन वल्कलेन. अहो गुरुजी, ते हाती पिणं बिना आमचं रोजच चालू आहे. काय तरी जरा वाचून गोश्वारा सांगा, गोश्वारा. कालिदासाचं काव्य आहे हे, शाकुंतल नाटकामधलं. शकुंतला आपल्या सखीला म्हणतेय, सखे अनसूये अशी कशीही द्वाड कंचुकी दाटे, शिथिल करही गाठ जराशी अवघडले मज वाटे. अरे वा वा. त्यावर सखी म्हणते, वसनाचा हा दोष नसे ग, वयात आता आलीस तू, सखे साजणी शकुंतले ग, रूप यौवना झालीस तू. भले भले, काय कोण शाहीर म्हणायचं यो? शाहीर नाही, महाकवी कालिदासाचं काव्य आहे. अहो तुमचा तो कालिदास चांगला शाहीर आहे की. आम्हाला ते झालं ते बघा, शाहीर प्रभाकर, कोणाची बाळा, परशुराम आणि बापू बापू पठ्ठी बापूराव, ही एवढीच नाव काय ती माहिती होती बघा. पण कालिदासाला शाहीर म्हणायचं नाही. आता अहो का म्हणायचं नाही? अहो हे बघा गुरुजी, अहो ही लावणीच आहे की. बघा आता हे बघा, सांग चोळीची गाठ कशी सुटली ग, तुझ्या ज्वानीची आज मला पुन्हा पटली ग. काय होत ते? असल्या सोन्यासारख्या शृंगारिक काव्याचा हा असला चटोर अर्थ. गुरुजी मी सांगू, यौवन म्हणता तुम्ही त्याला, ज्वानी म्हणतो आम्ही. शिनगाराची रसाळ गाणी लावणीहून काय कमी. अहो तुमच्या आमच्या काळेवरती नियतीची मालकी. म्हणून रुतली शकुंतलेच्या ओरामध्ये कंचुकी. छे 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 छे. अहो कुठे कालिदासाचं महाकाव्य आणि कुठे ही छचोर लावणी. काही झालं तरी कालिदासाच्या काव्याची बैठक ही अध्यात्मावर आधारलेली होती. गुरुजी, पार्वती काय घेऊन आलेस? माईन मुळ्याचं लोणचं घेऊन आले. माईन मुळेच? नवीन घातलंय. घरधनी म्हणाल, बरणीचं तोंड उघडलं की आधी गुरुजीच नेऊन दे. हो ठेव ठेव तिथे ठेव. माधव दिसला नाही 2 दिवसात कुठे? ते वाडीला गेले. हे हो काय गुरुजी, इतके आमच्याला कशा पाहिजे? जरा सार करायचंय. एक आजारी माणूस आहे, त्याच्यासाठी न्यायचं आहे. गुरुजी आलो आलो. पार्वती, तू आता आलीच आहेस तर तू जरा साराकडे बघशील. मग तर तेवढं सांगायचं तरी काय. जावा तुम्ही, मी करते सगळं. हो. आलात सगळे?
छान छान. कालपर्यंत आपण आकार शिकलो, आता आज आपण इकार शिकूया. हा? हा. भैरुता त्या काय लिहिले वाचा बरं. फला काना आ आणि आता असा दुसरा शब्द सांगा बघू. मी आलो आहे. ते हे मीठ टाकले बर का? हा तेच विचारायला आलो तो. मीठ बरोबर घातलंयस ना? उगीच अनुमान धक्क्याने नको. गुरुजी आलो आलो. आई सारखा दुसरा शब्द सापडला. माई. माई. आता असा तिसरा एखादा शब्द सांगा बरं. बाई. लिहा की कोणी. थांबा थांबा. फोडणी तुपाची द्यायची. हा, जिरं वगैरे सगळं तिथे आहे. आणखीन काय हवंय? अहो मी सगळं घेतलंय, तुम्ही कशाला काळजी करता? बर बर. गुरुजी, कुणी धवाळा बिवाळा लागलेले पेशंट आहे होय? नाही तसं नाही, पण आपलं सांगितलं म्हणजे. असं? काय हवंय? काय नाही गुरुजी, हे सगळं झालंय बर का? हो. एक उकळी आली की स्टोव बंद करा. हो. बरं येऊ मी? हो हो ये तुम्ही बघतो आता सगळं. हा. मंडळी आपण आता असं करू, आज आता इथेच थांबू. हा, उद्या जरा जास्त वेळ घेऊ. काय गुरुजी रात्रीला मीटिंग आहे ना? हो हो 9 वाजता आहे. असं करा, मला जरा उशीर होईल म्हणून सांगा. का? नाही, एका आजारी माणसाला जरा पाहायला जायचंय, पण निरोप मात्र नक्की सांगा. हा. अहो अहो कोण गुरुजी? काय पैसा पण तरी. काय झालं? कसलं स्वप्न पडलं? सपन जावा तिकडं. तुम्ही विचारू नये आणि आम्ही सांगू नये. म्हणजे असं होतं तरी काय? काय? हं? चला, लाज वाटते. लाज? तर नाही का वाटायची? का? सगळं काय जगायच. आणि काय बघा, तुम्ही इकडे स्वप्नात आला का? आणि खुदबी जवळ उभा आहे. कशी सांगळ घातलं का बघा. पण काय होतं? काय स्वप्न काय होतं? सांगा. हं? तिकडे बघा की. बघा म्हटलं ना. पण असं का? जावा तिकडं. तोंड फिरवा, नाहीतर मग. बर 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 सांगा सांगा. हे बघा, स्वप्नात का नाही. हं. आता इकडे बघायचं नाही बरं का. बर बर बर. स्वप्नात का नाही, मी अशी नदीला गेले बरं का. आंघोळ तेन करते, भिजलेलं की सोडते. आणि बघा, मी अशी तरटीच्या आडाला साडी नेसायला लागलेली बरं का. अशात मागणं येऊन गपकून राहू. कुणी कुणी? आणि कोण? तुम्हीच की. मी? तर चांगली जवळ घेऊन आणि वर एका हाताने हलवती धरले बरं का. आणि मग? आणि जा तिकडे, लाज वाटते. नाही नाही असं नाही. पुढं काय झालं? बरंच आहे की. नुसतं तावर ताक भात. काशी लांबण लावायची. वय सगळे फोन करून सांगायला पाहिजे. वय काय असेल होय सपन? मी तरी काय सांगणार. नव पण एक विचारू. पण नकोच बाई. नाही विचारा की. नव पण काय स्वप्न खरी नाही बाई, नकोच. गुरुजी सार आणलं ना? हो नाही.
हे काय डोळ्यात पाणी? गुरुजी, माझ्यासाठी किती त्रास घेता. खरंच तुम्ही किती किती चांगला हायसा. आणि मी हे काय नाही ते. हा, घ्या. पाय कसा आहे आता? अजून कसा गुरुजींचा पत्त्या नाही? पण ते गेलं तरी कुठं म्हणायचं? सार सकलं ना. अरे 10 वाजले. मला आता गेलं पाहिजे. काय एवढे घाई? बसा. नाही नाही, वेळेचं भानच राहिलं नाही मला. मला गेलं पाहिजे. मला वाटलं आज बी तुम्ही बसशीला. तुम्ही आला, इथं बसला, माझ्याशी गोष्टी केल्या. मनाला किती किती बरं वाटतं. होय, पण आज तिकडे मीटिंग आहे. नका सोडून जाऊ रंग महाल. नको चंद्रकला, शब्दाने आणि सुराने माझी वाट अडवू नकोस. या असल्या मोहानं मी नको त्या पिंजऱ्यात सापडेन. पिंजरा पण तो सोन्याचा आहे. सोन्याचा असला तरी तो पिंजराच नाही. असं मग गुरुजी मला सांगा, पिंजरा कुणाला चुकलाय? पिंजरा हाय तर सगळं हाय. अहो माणसाचं घर तरी काय असतं म्हणता? घर? वय माणसाचं घर येऊ बी एक पिंजराच की. माणूस कुठं बी गेला तरी त्याला या घराची वड असते का नाही? आणि ही वड असती म्हणून जगावंसं वाटतं. अहो ही एवढी रानमाळ भटकणारी पाखरं तर ती सुधी सांच्या पारी घरट्याकडे धाव घेतात का नाही? आणि गुरुजी भोंगाव दिवस मावळ्याला कमळाच्या पिंजऱ्यात तो स्वतःला कोंडून घेतो. गुरुजी एक विचार, तुमचा जीव कुठे आहे सांगा बघू. माझा जीव? अहो त्याला सुद्धा या कुडीच्या पिंजऱ्यातच कोंडलाय ना. यो पिंजरा हाय म्हणून जीव हाय. पिंजरा हाय ते सगळं हाय बघा. वा वा, काय बोलून गेलेस. पूर्वी अशीच एकदा वीज पडताना पाहिली होती. तो सोन्याचा लोळ पाहताना डोळे टिपून गेले होते. तसंच आज वाटलं. कुठून मिळवलंस हे ज्ञान? खरं सांगू, तुम्ही समोर दिसला आणि सरस्वती बोलली बघा. जाऊ मी आता? बसलो असतो पण तिकडे सगळी मंडळी माझी वाट पाहत असतील. नाही, मला गेलंच पाहिजे. तुमचं पाटील का कोणी यायला लागल्यात बघा. पाटील? घाल झाला. तुम्ही काळजी करू नका गुरुजी, मी तुम्हाला माझ्या हातरुणात दडवते. तुझ्या अंथरुणात? होय, माझ्या हातरुणाची तर कोणी झडते घेणार नाही ना. काळजी करू नका. झोपा झोपा तुम्ही. झोपा. कोण? पाटील? राम राम. आमचं गुरुजी आलं तर काय तर? कोण गुरुजी? होय. काय पाटील, आणि त्यांच्या चौकशी पाहिजे तुम्ही इकडं? वाट चुकली आपली. नाही म्हणजे असं कळलं आम्हाला. अहो सांगणाऱ्याने तरी कसं सांगितलं आणि ऐकणाऱ्याने तरी कसं ऐकलं? अरे बाजीराव, आमची लाज काढायची राहिली होती म्हणून आम्हाला इथवर घेऊन आलास होय? अहो पण आबा, मी खुद्द माझ्या डोळ्याने बघितलं गुरुजींनी इकडे येताना. काय सांगतोस? खरं सांगतो, देवा शपथ. देवा शपथ. बरं बघतो तुझा खरंपणा. झाली का खात्री पाटील? काय रे बाजीराव, कुठे आहेत गुरुजी? तुझं डोळं तपासून घ्या आधी. आणि खबरदार पुन्हा काय सांगशील तर देवासारख्या माणसाला आधार घेतोस आणि वर पुन्हा देवाची शपथ घेतोस. अरे गुरुजी कोण?
ऋषी मुनीसारखा माणूस तू त्याच्यामध्ये नाही ते उठवत असं तर पेशलाय पाप अशा तर कुणाच्या जन्माला अशा कावळ्याच्या का गिदाडाच्या हो तुमच्या चला शहाणा ऐसा गुरुजी पाटील ते समजा गेलं हा? गुरुजी कुठे चालला गुरुजी 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 हो गुरुजी निदान मला तरी खरं सांगा मी माझ्या खुद्द डोळ्याने बघितलंय बोला गेलता का नाही पालावर अहो, तोंड ओढून खरा खरा बोला की काही सोंग लावल्यात हा आपलं बिल फुटायला नको म्हणून हे मौन धरलं होय अरे वा गुरुजी एवढं ढोंगी असशील असं वाटलं नव्हतं मला ही सगळी सोंग सोबतात तुम्हाला सोबत नाही आणि जमत नाही ते आम्हाला का तर आम्ही पडलो काम फाटे आबा हे कारा तू करायचं तिथं आणि काय करायला लागलाय गुरुजी पालावर जाऊनच्या जाऊन खोटं बोलतात जनाची नाही निदान मनाची तरी लाज धडकी आबा मी माझ्या डोळ्याने बघितलं गुरुजी पालावर गेलो होतं गुरुजी तुमच्या समोर देव आहे खरं असतील तर देवावरती हात मारून सांगा नाहीतर मी तरी सांगतो काय सांगतोयस तू तू किती मित्राला जागणार आहेस खावा हाया हे किती मिठाला जागल्यात ते बी माहित आहे मला तिथं संभाविताचा आव आणायचा आणि तिकडे पाण्यात जाऊन समाज गिरवायची लढा गोटायची चूप हराम यांच्या वाटण्या गेला तर याद राहा गुरुजी हो गुरुजी आम्ही नाही त्या ठिकाणी तुमच्या चौकशीला जायला नव्हे होत आम्ही अडाणी आहे गावाला लेकर समजा आपले आणि एवढी चुकी पदरात घ्या गुरुजी हो गुरुजी वय मीच अशा रात्री तू इथं आलीस कशी आपोआप पाय घेऊन आले मला आणि तू अशी भिजलीस कशाने नदी पार करून आले बघून वय पण हे मुलखा वेगळं धाडस तू केलंस तरी कसं आणि कशासाठी तुमच्यासाठी गुरुजी तुमच्यासाठी माझ्यासाठी पण का का गुरुजी का जीव तिकडं आणि पिंजरा इकडं जीव कुडीशिवाय कसा राहील नाही नाही चंद्रकला नाही नाही काय नाही तुझ्याच्या जवळ आलीस तो गुरुजी केव्हाच मेला आहे गुरुजी होय चंद्रकला ज्या रात्री तो तुझ्या पदराआड लपला त्याच रात्री तो मेला तो आता मी नव्हे आणि मी तो नव्हे आता सगळं संपलंय असं का बोलते गुरुजी गुरुजी आज पुण्यासारखं बोलायला लागलं हवाय मला गुरुजी आजच्याकडं खरं कोण खोट कोण आहे सगळा गाव गोळा करतो आता तुझी सुटलो का नाही
खून वळखून पण येते का बघा. अहो रामाच्या पहाऱ्या म्हणजे वासुदेवाला घरी वाला, वासुदेवाला घरी वासुदेवाला. खून 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 झाला, गुरुजीचा खून झाला, गुरुजीचा खून खून. आता काय करायचं? निदान तू तरी पळून जा, लोक आले तर घोटाळा होईल. पळून जावं तुम्हाला असं सोडून. नाही नाही आता माझं आहे का, खून कुणाचं झालंय ओळखून येत नाही. मगाशी तुम्ही म्हणाला होता की ते गुरुजी मेलं. आता असं करूया, याला तुमची कापडं घालूया. लोक म्हणतील तुमचाच खून झालाय. याला तुमची कापडं घालून आपण पळून जाऊया. नाहीतर आपण दोघं इथं सापडू आणि तुमची बदनामी होईल गुरुजी. माझं आहे का, आता विचार करू नका. ऐका माझं गुरुजी, त्या कापडं लवकर द्या. घ्या घ्या लवकर घ्या. चला आपण कापडं घालू, या लवकर. पाय अवघडला. अगं मी इकडे लांब करते म्हणजे सडक पडल. अगं पाय लांब करायला सांग कुठं आहे, इकडे करते. याचे लागू दे. आता गुरुजी काय कोण पडकत आहे? गुरुजी द्यावं जरा दाबून. हा अंगाची हा करा आता लाभ. अगं करते लागते करायची. गुरुजी तुम्ही असं तोंड फिरून बसा. अरे देवा, हे आणि काय अरिष्ट म्हणायचं. आता काय करायचं? थांबा बया, थांबा म्हणतो ना. काय पोलीस दादा, काय झालं? चला बोला, चला अगोदर. चला चला जल्दी. असं घे बाबा. मंत्र्यांची गाडी गेली बैठ नाही का आता? जाऊ आता. अक्का काय पेट्रोल घ्यायचं काय? पेट्रोल अगं हॉटेल बिटेल आलंय काय, चहा पाणी घ्यायचं म्हणतो. घेऊया की. घेऊया, उतराय पुरे उतराय. चला बाबा, चला पाण्यात बाबा, पाण्यात 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 वापर पाणी. गुलब्या हाजी काय घ्यायचं बघ. हवा हॉटेल वाला. काय काय गरम गरम तुमच्याकडे खायचं? शेवच वडा, पापडी, भजी, वडा, पाव, मिसळ, खा लाडू, बेसन लाडू, बुंदी लाडू, ढीक लाडू, रवा लाडू देऊ. हवा भाऊजी असं काय वाघ माग लागले तर फास्ट बोलतायचा? जरा दमाने घ्यायची. काय घास काय 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 घ्यायचं? काय ग चंद्रकला, काय घ्यायचं ग? गुलब्या गुरुजीच विचार की. काय हो गुरुजी, काय घ्यायचं? मिसळ मागूया का? मिसळ नाही, मला काय नको. मिसळ पाव मारा की गरम गरम. नको. मग भजी? मग शेव चिवडा तरी. मला काही नको आहे. अरे गुलब्या आम्हाकडे ते तेलकट फिलकट खात नसतील. असे होय, मग हॉटेलवाले त्यांच्यासाठी काही दूधभात बघा आणि साखर घालायला विसरू नका. मग असं करा, एक सोडून सगळ्यासनी मिसळ पाव द्या. ए मला नको रे मिसळ. मग तुला बी दूधभात सांगू काय? दूध भात आमच्यासाठी शिराणा. आदर्श शिक्षकाचा भीषण खून. ओ हॉटेलवाले चाय द्या. बातमी आली आहे. कसली बातमी? बोल. बघी वाच. अहो पण मला वाचायला कुठे येते? काय आहे ते वाचून द्यावा की. आदर्श शिक्षकाचा भीषण खून. खून करून आरोपी परागंदा.
येथील श्री श्रीधरपंत गुरुजी यांचा बुधवार तारीख 6 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कोणा एका अज्ञात इस्माने त्यांच्या घरात शिरून त्यांचे दगडाने डोके ठेचून निर्घृण खून केला. खुनाच्या ठिकाणी पोलिसांना एक गुप्ती मिळाली असून ती गुप्ती त्याच गावच्या बाजीराव पाटलाची असल्याचे बोलले जाते. पोलिसांना बाजीराव पाटलाचा वहीम असून हा संशयित आरोपी फरारी झाला आहे. पोलीस आरोपीच्या शोधात आहेत. अहो मग हे झक्काच झालं की. म्या म्हटलं तसंच झालं का नाही. गुरुजीचा खून झाला म्हणून बातमी उठली. आता हे झक झालं बघा. असं? तर मग अहो पण तुम्हाला का आता घोर. तुमचं झाला बघा आता नवा जन्म. सगळं लोक हेच म्हणणार की गुणवाडीचं गुरुजी मेलं. आता तुम्ही आमचं मास्तर, आमच्या फडाचे मास्तर बरं का. हे अक्का, आजपासून आपण याला मास्तर म्हणायचं. आपलं फडाचं मास्तर. आणि मास्तर आता सगळं इसरा. ते गुरुजी मेलं गेलं त्यांची राखच सावरली म्हणायची बघा ही. काय झालंय काय. झोपतं काय तू. काय करता काय खोलबेल लागले म्हणायचं का काय तुम्हाला. बघा पब्लिक नंदुकडी खाली का आमच्या अंगावरती. हा तुमचा तमाशा काय. आजकाल तिकट बोलता काय, डोळे घालून बघता काय, हातात हात काय घालता. तुम्हाला कशातच काय नाही. अहो आमचा असं पाणतारा करायला आणि असं हिंडून बोलायला आमच्या संघ आला होय. अहो तुम्हाला बघवत नसेल तर बाजूला जाऊन बसा की. मास्तर कुठे गेले. अरे मल्लेश, मास्तर कुठे आहे. अहो इथं झोपलं होते की आता गेलं कुठं म्हणायचं. मास्तर, आओ मास्तर, राग आला का माझा. नाही, माझा मलाच राग आलाय. मीच चुकलो. चूक झाली माझी. खुनाच्या त्या तसल्या लफड्यात सापडलो नसतो तर निघून तरी जाता आलं असतं. पण शेवाळात पाय अडकलाय, काय करणार. आओ पण एवढं त्रस्त व्हायला असं झालं तरी काय. मास्तर मास्तर, स्पर्श सुद्धा नको तुझ्या हाताचा. लोचट लाचार व्यभिचारी हात. हात पर मी नाही नव. काय नाही, केवळ पैशासाठी हापापलेल्या स्त्रिया तुम्ही. तुम्हाला काय लाज लज्जा शील. हे सगळं असतं आम्हाला. असतं वय इकलेलं नसतं. परधंद्यासाठी करावी लागतात अशी सोंग आम्हाला. सोंग असतात ती मास्तर, खरं नसतं ते. चक्क डोळ्यांनी पाहिले मी परपुरुषाच्या हातात हात देता. पर मनात तसं काय बी नसतं. मनात काय नसलं तर हाताला हात लागला म्हणून काय बिघडलं. काय बिघडलं. अहो ज्या हाताला कसल्या भावना नाहीत त्या हाताला कुणाचा स्पर्श झाला काय आणि एखाद्याला आकळाला झाला काय यात काय फरक आहे मास्तर. अहो अशी नाटकं केल्या बिगार आमचा तमाशा बघेल तरी कोण आणि दौलतची आदा तरी कोण करेल. हे बघा, कुरणात राहायचं तर सापाला सुधी गवतासारखा हिरवा रंग धारण करावा लागतो. मास्तर अहो बोला की. खरं सांगू, तू बोलायला लागलीस म्हणजे माझ्यासारखा संभ्रमात पडलेला माणूस सुद्धा कधी कधी मोका होतो. म्हणून म्हणतो तूच बोल, मी ऐकतो. मी बोलू, गद्यात बोलू का काव्यात. कधी कधी वाटतं की तू बोलतेस ते सगळं काव्यच असतं. काव्य होय, काव्य. आणि त्या काव्यात दडलेलं खोल तत्वज्ञान, जीवनाचं एक अधिष्ठान. सांगू, तुम्ही बोलायला लागला तर मला बी कधी कधी असं वाटतं. काय वाटतं. का कोण तू. कोण हाय. कोण तुम्ही. काय नाही, तमाशाला आलो. मग इथं काय करता. रात झाली, उजाडायची वाट बघत होतो.
असं दे कोण बी. मला त्याचा संशय येतोय. कसला? कोणी CID पोलीस तर नसेल? आपल्या पाळतीवर असल्यासारखं वाटतं. असं मग असं करू, आपण उद्याच इथं मुक्काम हालू आणि लांब कुठतरी जाऊन तळ ठोकू, म्हणजे झालं. चला. कोलंबिया, ए कोलंबिया, अरे जरा सरकून बस की. चांगलं पुरुषासारखा पुरुष चालायचं सोडून इथं काय दाटे वाटेन बसलाय. हा, बोलल्याशिवाय कळतच नाही वय माझं. ऐकायला येत नाही काय? आई, उतरा उतरा की खाली. उतरतो. तोंडाने बोलताय ना कशाला? गाव मास्तर कुत्र्याला लाद घातली तर घातली झालं उगीच. लाद घातली म्हणते काय जाणार आहे होय? अहो ते बी सोंगड्या म्हणून आपल्या मागे येणारच नाही. मास्तर असलं काही म्हणावं घ्यायचं नाही बघ. अहो चालायचं. तंबाखू देऊ काय? तंबाखू? वाईच झाडं टाकायची म्हणजे काय आहे, मेंदू थंड राहतो. घ्या घ्या हो. अहो मास्तर, काय कळतं की नाही तुम्हाला? हा, अहो ती रांगोळी काढली ती दिसत नाही होय? अहो तिथं सरकार आणि चंद्रकला बसणार आहे. काय जरा मान पान बघत चला की, का आपला दिसला पाठ टेकलं बोड. तुमची पानं तिकडे बाहेर मांडले, जावा तिकडे बसा जा. काय माणूस आहे? या पोरीवर या. इथं बसा, या. या मास्तर या. बसा जेवायला. या बसा. या सरकार या इथं बसा. ठीक आहे, या बसा. काय मास्तर सुरू करा की, असं काय करताय? तेवढी मदल गाठायची. आता लांबचा प्रवास आहे, जरा ताकद झाली पाहिजे का ना. तुला दागिने देणार. सरकारने मला बक्षीस दिलंय. कसं झाकमक करते बघा की. काय म्हणावं या मास्तरला? वय काय दोस्त का बिस्का फिरलंय का काय तुमचं? का अक्कल बिक्कल कुठं घाण ठेवून आलाय का? काय म्हणून ह्यो दागिना माती टाकला? हे बघा मास्तर, नीट गुमान चांगल्या गुमान राहायचं तर राहावा, नाही तर आत्ताच्या आता चालायला लागा. वय इथं तुम्ही गेल्यावर कुणाला सुतक येणार नाही. अव राहायचं तर राहावा, नाही तर हाना की गाडी. उगत नाही ती बनवा. तेव्हा माझ्याकडे बघून हसतोस, माझी चेष्टा करतोस, माझी अवहेलना करतोस का? का मास्तर मारलं तुम्ही मला. म्हणजे अजून राग इजल्याला दिसत नाही तुमचा. आपल्याला राग नाही आला. राग आणून फार इजून गेलाय. म्हणून कर तुझी बडबड नाही तर. मास्तर अशी डोसक्यात राग नका घालू. यातून सुटका नाही. पाळलेल्या पक्षागत झाले आपलं. या पिंजऱ्यातनं कुठे जाता? नाहीतर आपले भाईबंद आपल्याला टुचून मारतील. मास्तर मी बी तुमच्याकडे एक भला माणूस होतो. घरदार, बायको, मुलं सगळं होत. पण हक्काची गाठ पडली. वाट लागली.
शेवटी सोंगाड्या का काय सांगू मास्तर, येळाला यांची लुगडी सुद्धा होतो, काय वाटत नाही. मन मेले पास आणि म्हणून नुसता हसत राहतो. आपल्या कर्माला हसायचं. मास्तर खरं सांगू, तुम्ही पहिल्यांदा पाहिल्यावर आला ना तेव्हा मला वाटलं चला एक नवा सॉंगड आला. तसंच झालं. याच्यावर एक औषध आहे मास्तर, एकदम जालिम, रामबाण इलाज. भडकलेलं मात्र थंड पडते, अपमान इसरायला होते, या जगातून एकदम वर वर घेऊन जाते. पहिले गुरुजी होतो, आता मास्तर झालोय तमाशाला. आता सगळ्या गोष्टी विसरून जायच्या, फक्त तू पाहिजे. तू फुल आहेस, मोहाचं फुल. तुझ्या वासानं मी धुंद झालोय, धुंद पुंद झालोय. तुझ्यासाठी काय वाटेल ते करणार आहे, वाटेल. सगळे जागे झाले जणू. सोडा मला. असं काय करता? काय म्हणतील सगळे? सोडा. तुझ्या पुढे कशाची पर्वा नाही मला, ना दुनियेची ना जीवाची. आता मी काय पाहिजे ते करणार आहे. थांब, आता तुला खाण्याच्या बैलागत कामाला लावते, याशिवाय तुला माज जिरायचा नाही. आणि हे बघ, पाणीच्या जत्रेला लई गर्दी असणार, तेव्हा तिकी डिग्रीला तूच बैस. एवढा तुझ्या इद्देचा आम्हाला फायदा. आणि हे बघ, समजी कामात असतील तेव्हा हँडबिल बी तूच वाट. समजलं का? खरेदी करणाऱ्यांनो आमच्या ब्लॅक मार्केटमध्ये 5 रुपये 5 रुपये. मास्तर ओरडून ओरडून माझा घसा बसलाय, तुम्ही जरा वरडा. मी आठवण वाटतो. ऐका ऐका ऐका, नृत्याचा आयडंबोम, चंद्रकला चंद्रावळकर हिचा रंगदार डंगदार तमाशा. याल तर हसा, न याल तर फसा. ठीक. तिकीट विक्रीवाला मॅनेजर जर काय 2 सरळ 2 बस. वैसा तर काय तुझ्या चंद्रकलेचा तमाशाचा नको. दारू पिऊन बोलताय काय? मग बिन दारू पिता येतो काय आम्ही तमाशाला? तिकीट विक्रीवाला मॅनेजर बाई पिकलेली आहे का पाडायची आहे? आम सांग. मला हे खुलं बाग नाही, याचं काय मनावर घेता? आम्ही माफी मागतो. होय हो मास्तर, अहो जे आपले माय बाप त्यासने असं येडं वाकडं बोलायचं होय. सिक्की
अंगावर रक्त नाही सगळे हळद गोळा करून चंचित करीन चंचित. हात जोडतो, पाया पडतो मायबाप, लेकरू चुकलं पाया पडतो. अहो द्या, सोडून द्या. वाटलं तर तिकीट न काढता फुकट बसा. होय, फुकट बसा. चला, चला. का ग कुठे पळायला लागलीस आग लागल्यागत? काय झालं? कुणी मारलं ग मास्तर असणे? अरे देवा, कपाळ फुटलं का काय घ्यायचं? आमची फुटायची पाळी आली आहे. तुला आतमध्ये पब्लिक ओरडायला लागल्या. चल माघारी फिर म्हणते ना मग. चल. ए बाबा, तू पैसे किती कितीला? पण अक्का तुमची अरे तुमचं वाजवायला काय अक्कल लागते भाई? मास्तर चला माझ्या संग. घरे तुंटुना. चल. थांबा मास्तर, कुठे निघाला असं तुम्ही? मसनात चाललोय, जीव द्यायला चाललोय, मरायला चाललोय. तुला काय करायचं? वाट सोड माझी, सोड वाट. आता असं काय बी बोलू नका मास्तर. का नको बोलू? माझ्या हातात तुणतुण देऊन मला बोर्डावर उभं केलंस तू. तुझी जीत झाली, मी हरलो. तुझा बोल तू खरा केलाय. जा जा, जगाला ओरडून सांग मास्तर हरला, तू जिंकलंस. नाही हो मास्तर, मी जिंकलं नाही. ही जीत नाही, हार आहे माझी. अजून तुझं नाटक पुरतं संपलं नाही, अजून समाधान नाही झालं. आता अजून काय झेंडावडे काढायचेत माझे तुला? नगा हो असं बोलू मास्तर. ती चंद्रकला कवाच मेली या. ती चंद्रकला ही नव. तुमच्या या बोलण्यानं काळजाला बसक पडतात माझ्या. याच्या परत हातात एक चाबूक घ्या आणि फळाफळा उडवा माझ्या अंगावर. चंद्रकला, खरंच मास्तर, खरंच असं काय झालं? काय घडलं हे माझ्या हातनं? तुमच्यासारख्या भल्या माणसाला जगातनं उठवलं की हो. आता कुठं फेडू हे पाप? नाही मास्तर, नाही. जन्मभर बटेकून तुमची सेवा करेन. मला सगळी फेड करायची आहे. तुमच्या पायाजवळ मला सहारा द्या. अरे देवा, काय बघते मी? अरे बघा रे बघा, हे कुणाचे पाय धरायला लागली? चंद्रकले आणि चांडाळनी हे काय करायला लागली? अरे बघताय काय तुम्ही? ही बया त्याचा हात धरून गेली तर तुम्ही पोट कशाला भरणार? काय माती खाऊन जगणार की काय? अरे हाणा रे हाणा, त्या मस्त त्याला हाणा. नाही खबरदार, त्याला मारशीला. मग त्यांच्या अंगाला हात लावा. इथं काय आहे? असं बघत बसला तर हा बी काही नाही, उभी काही. वा पुढं, खबरदार करून पुढे यायचं. चालते वाईट ना, वा म्हणते ना. अरे देवा, किती ओला लागले तुम्हाला. चंद्रकले, अगं कोण हो? तुझा आणि ह्याचा काय संबंध? अक्का, तुला स्पष्ट सांगते, माझा जीव गुतलाय यांच्यात. जीव? आत्ता म्हणू तरी काय तुझ्या जीवाला? म्हणजे याला खेळवता खेळवता तूच याच्या हातातलं खेळणं होऊन बसलीस वय? अरे ये मास्तरड्या, कावगत भांडण लावायला लागलाय आमच्यात. अरे लोक जोडा घेऊन माग लागली तरी तोंड का काळ करीत नाही. अक्का, यातने बोलशील तर नवं म्हणशील. मग थोरली भन असते तर ते उद्या बघन. इतक्या मोर गेलीस वय? थोरल्या भणीला बी मोजन अशी झालीस. अगं लालन पालन कुणी केलं तुझं? आणि आजवर कुणाचं खाल्लंस? अगं जा, काय फुक्कट खाल्लं नाही कुणाचं. खाल्लं असलं तर तूच माझं खाल्लंय. गळ्या कपाळाचा घाम पुसून अंगावरच्या लुगडाचा पदर रोज वल्ला की सोयीसर नाचत होते म्हणून तुमची पोट भरत होती. अगं तुझा लई लांबचा पल्ला गाठला की ग. इतक्या मोर गेली अशी तर अगोदर माझं दागिनं काढून ठेव इथं आणि मग बोल. दागिना? वय असल्या दागिन्यावर थोकते मी. हे तुझं दागिना आणि ह्यो मातीचा गोळा तुला काय मिळवून घालणार आहे? आमची काळजी तुला का? काकत झोळी अडकून तुझ्या पालावर आलो नाही म्हणजे झालं ना व? अगं देवाना हात पाय दिल्यात मला. 4 भल्यागरची भांडी तर घासता येतील का नाही? पुरा पुरा तुला तेगार तुझी मस्ती जिराल तेव्हा समजल तुला. चला रे चला,
भीक मागू द्या नाही तर भांडी घासू द्या. चला चला. चंद्रकला, कुठं जायचं? कुठेतरी लांब, जिथं तुम्हाला आणि मला सुखानं संसार करून राहता येईल. हा मास्तरला ठोकायच्या हातात बेड्या. का का पकडताय त्यांना? वॉरंट आहे त्यांच्यावर. माझ्यावर? हो, खुनाचा आरोप आहे तुमच्यावर. गुणवंत वाडीला श्रीधरपंत गुरुजींचा खून झाला तेव्हा एक गुप्ती सापडली. त्या गुप्तीवरचे ठसे आणि तुमच्या हातावरचे ठसे अगदी तंतोतंत जुळत आहे. चला रे. नाही नाही, त्याने काय बी केलं नाही. नाही बाई तुम्ही बाजूला व्हा. नाही. तुम्ही मुकाट्याला बाजूला व्हा. त्याला सोडणार चल रे. नाही. नाही नाही बाजूला व्हा. नाही, ते खुनी नाहीत. त्याला नेऊ नका. ते खुनी नाहीत. त्याला नेऊ नका. ते खुनी नाहीत. नाही नाही, ते खुनी नाहीत. नेऊ नका हो त्यांना. नाही नाही, ते खुनी नाहीत. नाही नाही हो, मी हात जोडते. त्याला नेऊ नका. नेऊ नका, ते खुनी नाही. जाऊ म्हणा पहिला. रोज का त्या गुरुजींचा खुनी? अरे असल्या पुण्यवान माणसाला मारून तू काय मिळवलास? उतार उतार खाली. पाटील उतार. तुम्ही काय बी काळजी करू नका. त्याला गुरुजींची शाळा धाव. बघ बघ, गुरुजींचं घर आणि शाळा बघ. आम्ही समज कसं जतन करून ठेवलंय. गुरुजी गेलं तरी दाराला कुलूप घातलं नाही आम्ही. किंवा बत्ती झाड रोजचा रोज चालू आहे. हे बघ, गावाला मिळालेले घाट तिथल्या तिथंच आम्ही ठेवले. तो बघ, ते थोर माणसाचा पुतळा. अरे बघ बघ, गुरुजीने दिलेल्या आदर्शाची शिकवण्याची सारखी आठवण राहावी. पण समजा गावकऱ्यांनी मोठ्या भक्तिभावानं त्यांचा पुतळा उभा केलाय. अरे पाट्या चांडाला, आता हात जोडायचा ढोंग कशाला करतोस तू? अरे बघ बघ, अशा भल्या माणसाचा खून केला तू. अरे गावचं खाडीचं सोडून काढलं तिने तू. अरे गावची कुत्री जिंकून 8 रोज रडत होती घरात एक माणूस गेला ग. अरे 11 दिवस गावानं सुतक पाळलं. कुळवकाठी मोठवाडा सगळा बंद केला. एक वरील सण म्हणून कुणी केला नाही रे घरात. अरे त्या गुरुजीवर सगळ्यांनी जीवापाठ प्रेम केलं. त्या महादूनं तर या पुतळ्याच्या पायाची झोप खातून जीव दिला. अशा आदर्श माणसाचा खून करण्यापूर्वी अरे तू का मेला नाही? अरे कुणाला सुचक आलं नसतं. आता तुझ्या नळीचा खून घेतो या पुतळ्यामुळं. हे ज्या रक्ताचा शिपणा करतो. थोडा थोडा मला नाही त्याला. नाही 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 नाही, असा जाऊ देऊ नका त्याला. हे जे गाडवा म्हणणं धिंड काढली असं आम्हाला जाऊ देता येणार नाही. पोलीस चौकी नाही नाही पाहिजे. या खुन्याची गाडवा लोक लय खवायला. माझं नाही ऐकणार नाही. तुम्ही आणि 2 पोलीस काय करणार सांगा. आपण पाटील बघा, खुन्याला जिवंत कोर्टात न्यायला पाहिजे का न ग? किंवा लोकांच्या म्हणण्याप्रमाणे व्हायलाच पाहिजे. त्यापेक्षा दुसरा रस्ताच नाही. चंद्रकला, हे काय झालं मास्तर? हे काय होऊन बसलं? हे भोग आहेत चंद्रकला, ते भोगले पाहिजेत. असलं कसलं भोग तुमच्या वाट्याला आलं हे? चंद्रकला, हे पूर्व संचिताचे खेळ आहे.
माझ्या नशिबामध्ये असं लिहिलं असलं तर त्याला तू काय करणार? नाही नाही मास्तर नाही. बरे असं कसं होईल? तुम्ही खून केलेला नाही. खून न करता मी तुम्हाला तुरुंगात जाऊ देणार नाही. मास्तरांच्या खुनाबद्दल मास्तरांना शिक्षा नाही. नाही मी जगाला ओरडून सांगेन. जगाला जगाला कसं सांगतेस चंद्रकला? नाही नाही, ते आता शक्य नाही. तो पुतळा बघ. दिसला? तो कोणाचा आहे माहिती आहे तुला? माझा. या गावातल्या लोकांनी मोठ्या भक्तिभावाने उभारलेला आहे. त्या लोकांना जर उद्या कळलं की मीच तो माणूस आहे तर त्यांना काय वाटेल? त्यांच्या त्या भक्तीचं काय होईल? त्या पुतळ्याला ते डांबर फासतील, तो फोडून त्याचे तुकडे तुकडे करून टाकतील. जगातल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीवरचा त्यांचा विश्वासच ढासळून पडेल. भलेपणावरची त्यांची श्रद्धा पार नाहीशी होईल. जगातले सगळे आदर्श नाहीसे होतील. चंद्रकला, व्यक्ती मेली तरी चालेल, पण हे आदर्श जिवंत राहिले पाहिजे. अगं, ज्याने माझा पुतळा उभारला तेच लोक उद्या माझ्या तोंडात शेळ घालतील, माझी छितू करतील, मला नादान म्हणतील. हे आवडेल तुला? पण तुम्ही काय बोलता मला समजत नाही. मला एकच कळतं की यातनं तुम्ही सुटायला पाहिजे, तुम्ही जगायला पाहिजे. देवाला खेट घालावे तशी अनवाणी पायाने पळत आले किंवा मी तुमच्या मागणं. मला आता तुमच्याशिवाय कोण आहे? कुठे जाऊ मी? मास्तर, तुम्ही मला अशी वाऱ्यावर सोडून जाणार नाही. नाही, मी तुम्हाला तशी जाऊ देणार नाही. तुम्ही बोलला नाही तरी मी जगाला ओरडून सांगेन तुम्ही दोषी नाही. नाही, तुम्ही दोषी नाही. चंद्रकला, असं बोलू नकोस, माझी शपथ आहे तुला. तुमची शपथ. कंप्लीट करा बाय. कोर्टात खरं खरं सांगा. खरं काय ते सांगा. आज निकालाचा दिवस आहे. होय, तिला निदान जन्मठेप तरी होईलच. ती जन्मठेप काय, चांगली फाशीची शिक्षा झाली पाहिजे. अरे ते बघा त्याला आणताय. निकाल सुनावण्यापूर्वी तुम्हाला काही सांगायचं आहे? त्याला काय विचारता? काय बी ऐकू नका त्याचं. असल्या माणसाला फाशी दिलीच पाहिजे. जास्ती फाशी देऊ नका. त्याने खून केलेला नाही. ते धुतल्या तांदळागत पाक आहे. ते कोणी नाही. ते कोणी नाही. तुम्ही ज्यांचा खून झाला म्हणतात ते हे काय अजिबात झालं? बोलता बोलता हिची वाचा गेली. तुम्हाला काही सांगायचं आहे? होय, माझ्या हातून घोर अपराध झालेला आहे.
या सगळ्या लोकांची ज्या माणसावर इतकी भक्ती होती, अशा एका थोर माणसाचा, एका आदर्शाचा मी खून केलाय. मी पापी आहे. मला जरा सुद्धा दया दाखवू नका. जास्तीत जास्त शिक्षा द्या. चल जा तिकडे. आरोपी मास्टर गुणाजी डोणेकर तुमच्यावर इंडियन पिनल कोड 302 कलमाखाली श्रीधर पंत गुरुजी यांच्या खुनाचा आरोप साबित झाला आहे, म्हणून तुम्हाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात येत आहे. जरा 2 शब्द बोलू. ठीक आहे, बोला. चंद्रकला, वाईट वाटून घेऊ नकोस. चंद्रकला, तुझी वाचा गेली हा देखील कदाचित एक ईश्वरी संकेतच असेल. मी जगून मरण्यापेक्षा मरून जगावं अशीच त्याची इच्छा असेल. चंद्रकला, चंद्रकला, माझ्या आधी तूच निघून गेलीस. हो, माझ्या मुक्कामाची जागा कळताच तूच आधी तिथे जाऊन पोहोचलीस. माझी वाट बघत असशील नाही? मी येतोच.